नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही। घरकुल योजनेचा लाभ आता निराधार बांधवांना देखील देण्यात येणार आहे। पहा, सध्या जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनादरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासंदर्भातली माहिती आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। पहा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतर्गत घरकुल योजनेचा लाभ देणाऱ्या लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या खूप कमी आहे। त्याचबरोबर निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या संदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडताना विधानसभेमध्ये दिसलेले आहेत आपल्याला आमदार। या ठिकाणी पहा, नक्कीच खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, इतर योजनेच्या लाभार्थ्यां पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना सुद्धा सर्व योजनांचा लाभ हा दिलाच पाहिजे, कारण या योजनेमध्येच या लाभार्थ्यांना कितीही योजना गरजेची आहे किंवा या लाभार्थ्यांचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ हा दिला गेलाच पाहिजे। पहा, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देखील देण्यात येत आहे अशी माहिती मिळालेली आहे सद्यस्थितीला। त्याचबरोबर भांडी वाटप सुद्धा निराधार बांधवांना देण्यात येत आहे। भांडी वाटप योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, आता 6 तारखेला अर्थसंकल्प सादर होत आहे, बजेट सादर होत आहे। या बजेटमध्ये निराधारांना काय मिळणार सांगण्यात येत आहे। आत्तापर्यंत माहिती मिळालेली आहे की दिव्यांग बांधवांचा निधी वाढवण्यात येणार आहे। दिव्यांग बांधवांचा निधी वाढला की साहजिकच अनुदान देखील वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिव्यांगांची जी मागणी आहे 6,000 रुपये अनुदान वाढ व्हावी, 6,000 रुपये महिना राज्य सरकारकडून त्यांना पेन्शनच्या स्वरूपात देण्यात यावा अशी त्यांची जी मागणी आहे। या मागणीसाठी नक्कीच आता कुठेतरी सकारात्मक पाऊल राज्य सरकारकडून उचलताना आपल्याला दिसत आहे। म्हणजेच काय तर दिव्यांग बांधवांच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। जर निधी वाढला तर अनुदान 100% वाढण्याची शक्यता आहे।